हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। आज आपण बनवायला घेऊया तिळाची पट्टी। त्याकरता लागणाऱ्या साहित्यामध्ये मी घेतलं 1 पाव तीळ आणि 1 पाव गूळ। तिळाची पट्टी बनवण्याचं कारण असं आहे की बाहेर छान असा पाऊस चालू होता आणि मम्मी म्हटली की काहीतरी छान असं गोड खायला बनव। तर म्हटलं आहेच तीळ आणि आहेच गूळ तर बनवूया। त्यासाठी मी आधी कढई तापवून घेतली, त्यामध्ये तीळ टाकून छान लाल होईपर्यंत खरपूस भाजून घेतली। तीळ असे छान भाजून झालेले आहे। आता ते आपण साईडला काढूया आणि त्याच कढईमध्ये गूळ मेल्ट करायला घेऊया। थोडा वेळ फिरवत राहिलं की गूळ मेल्ट व्हायला लागतो। एकदा मेल्ट झाला की त्यामध्ये थोडंसं घरचं साजूक तूप टाकायचं, म्हणजे त्याला एक चविष्ट छान अशी चव येते आणि आपली तिळाची पट्टी पण थोडी सॉफ्ट राहते। इथे गूळ शिजतोय, ते शिजेपर्यंत आपण एका ताटावर तेल लावून घेऊया। इथे गूळ छान मेल्ट झालेला आहे, त्यामध्ये तीळ टाकून त्याला एकजीव करूया। छान असं मिक्स करायचं, म्हणजे गूळ हा सगळीकडे लागला जातो। छान असं मिक्स झालं की कढईमधलं बॅटर काढून ताटावर ठेवून छान अशी पळी करून घ्यायची। हाताने मिक्स करा किंवा चम्मचने। छान अशी पातळसर पळी तयार करून घ्यायची आणि आपल्या आवडीच्या प्रमाणे काप करायची। काप थोडे लवकर करा, म्हणजे बॅटर थंड झालं की ते कडक होतात आणि करता नाही येत। थोडं गरम असताना काप करून घ्या, हवे त्या आकाराचे, आणि त्याला थोडा वेळ थंड व्हायला साईडला ठेवा, म्हणजे आपली तिळाची पट्टी ही थोड्या वेळात रेडी होते। इथे आपली तिळाची पट्टी ही रेडी झालेली आहे। तर हा फायनल लुक। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक सबस्क्राईब करा। थँक्यू।